नमस्कार, माझं नाव गोरख बजरंग लामगे, राहणार पिंपरी लोकई, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। आमचं गाव तसं आहे फार दुष्काळी गाव। इथं पाण्याची टंचाई, पाऊस कधी वेळेवर पडत नाही। पाऊस जरी पडला तर एकच आमच्या जमिनीमध्ये एकदाच पिकं घेतली जायची, चारा पिकं, हिरवा चारा म्हणा, गवत म्हणा, घास म्हणा, हे फक्त पावसाळ्यातच आमच्याकडे उपलब्ध राहायचं। पावसाळ्यात फार तर फार निम्मा हिवाळा, तिथून पुढं आमच्याकडे पाणी संपायचं। पाणी संपल्यानंतर आमची चाऱ्याची वणवण सुरू व्हायची। मग प्रत्येक वेळेस दिवाळीपर्यंत हिवाळाभर सरासरी मार्चपर्यंत वाडे असतात। गाया उलटण्याचं प्रमाणही वाड्यामुळे जास्त आहे आणि तसेच पैसे खूप लागून जायचे। कृषी विज्ञान केंद्राचे साहेब लोक आले, त्यांनी वारंवार आम्हाला मार्गदर्शन केलं। आम्हाला सुरुवातीला बॅगासुद्धा पुरवल्या, रिकाम्या बॅगा देऊन त्यांनी सांगितलं का अशा पद्धतीने बॅगा भरा। आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी पहिले एक एक दोन दोन बॅगा भरल्या। आणि मूर घासामुळं अशा गोष्टी आढळून आल्या का त्याच्यामध्ये गाईचं दूधही वाढतं, गाईच्या दुधाची जी क्वालिटी आहे, फॅट, SNF, ह्या गोष्टीला पण फरक पडतो। तर मूर घासामुळं आम्ही जगलो आहे किंवा आम्ही दूध धंद्याला सुरुवात केली, नाही तर आम्ही सुरुवातच केली नसती। आणि दुसरं असं का ज्यावेळेस आमच्याकडे 2 आणि 3 गायी होत्या, गावात सगळे 2 ते 3 हजार दुधाचं संकलन होतं। आज गावाचं 7 ते 8 हजार दुधाचं संकलन झालेलं आहे, फक्त मूर घास ह्या पद्धतीमुळं। आता काही लोक बॅगा भरतात, काही जणांनी त्याच्या पुढची पद्धत अवलंबली, खड्डा पद्धत। त्याच्यामध्ये काय आहे का जिथं 20 बॅगांसाठी जेवढी जागा लागते त्याच्यापेक्षा कमी जागेत खड्डा खंदून त्याच्यामध्ये कागद आथरून मूर घास तयार केला जातो। हे दोन्ही पद्धती चांगल्या आहे। ज्याच्याकडे कमी गाय आहे किंवा कमी त्याला खर्चामध्ये करायचा असेल तर तो ह्या पद्धतीने मूर घासाच्या बॅगा भरू शकतो। आणि ज्याच्याकडं जास्त आहे, समजा माझ्याकडे 50 गायी, तर मला काय बॅगा परवडत नाही, कारण त्याच्यासाठी एरिया जास्त लागतो आणि लेबर चार्जेस हे बॅग भरण्यासाठी जास्त लागतं। पण जे खड्डा पद्धतीमध्ये असं आहे का एकदा मकाचे टेलर आणून उभरून द्यायचे, माणसाने तोडवायचे आणि हवा बंद करून ठेवायची, म्हणजे त्याच्यासाठी जास्त मेहनत लागत नाही। म्हणून आम्हाला मूर घासाची पद्धत योग्य वाटते।